मोठ्यानं बोला. मी राजकुमार पांडुरंग मुंडुरे, निवासी अपंग शाळा सास्तूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. माझे या शाळेतून शाळेतील मुख्याध्यापक बी टी नादगे साहेब हे माझे आर्थिक व नुकसान केले आहेत. पगारीतून माझी अर्धवेळ शाळा असताना शासनाच्या नियमाला धुडकावून उष्माघातामुळे शाळा अर्धवेळ करण्याचे आदेश असताना 30 वर्षे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याचे आदेश फॉलो करून अर्धवेळ शाळा ठेवली. पण यावर्षी 2026मध्ये ते शाळा पूर्ण ठेवून मी त्या शिक्षणाधिकाऱ्याच्या आदेशानुसार अर्धवेळ शाळा करून गेलो असताना पहिल्या सत्रात माझी सही घेतली आणि दुसऱ्या सत्रात मास्टर लॉकमध्ये टाकून माझी अर्धवेळ शाळा केली नाहीत म्हणून माझी गैरहजेरी दाखवून माझी 8 दिवसाची वेतन कपात केलेली आहेत व तसेच मला सेवापुस्तिका देतो म्हणून माझ्याकडून विश्वासाने लिहून घेतले आणि मी त्यांना विश्वासाने लिहून दिलो. ते साहेबांना दाखवतात की मला म्हणले की ते 8 दिवसात तुम्हाला मी सेवापुस्तिका दुय्यम प्रत देतो असे म्हणाल्यामुळे मी विश्वासाने लिहून दिलो. हीच अर्ज समाज कल्याण अधिकारी साहेबांना सहाय्यक आयुक्त साहेबांना सांगतात की यांना मी सेवापुस्तिका दिलेली आहे आणि ती माझ्यावर विनाकारण आरोप करतायत असे म्हणून माझी दिशाभूल करून मला अद्यापर्यंत सेवापुस्तिका दुसरी प्रत दिली नाहीत. ते गेल्या उपोषणालासुद्धा 8 दिवसात देतो म्हटल्यामुळे मी सेवापुस्तिका परत एक नवीन सेवापुस्तिका समाज कल्याण अधिकारी साहेब बांगर साहेब व गिरी साहेब यांच्या समक्ष दिलो. त्यांनी 15 दिवसात मी सेवापुस्तिका यांना पुनर्बांधणी करून सेवापुस्तिका देतो म्हणून मला अद्यापर्यंत दिले नाहीत. वेळोवेळी मला हे अन्याय दूर व्हावा यासाठी मला उपोषण करावे लागत आहे. पण उपोषण करूनही माझी दखल न घेऊन मला योग्य ते न्याय देत नाहीत, सेवापुस्तिका देत नाहीत, आर्थिक नुकसान करतात, मानसिक त्रास देतात. या मानसिक त्रासापोटी मला नाविलाजास्तव आत्महत्या करण्याची वेळ येत आहे व माझे काही जीवाचे बरीवाईट झाले तर व नोकरीला काही धोका झाला याला सर्वस्वी जबाबदार बी टी नादगे साहेब हे राहतील व प्रशासन व संस्था प्रमुख व संस्था बॉडी राहील.